पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. 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 माझा प्रिय बंधू बहीण लहान लेकरू आणि प्रिय फादरानो आणि सिस्टरानो, आपण या दिवसांमध्ये देवाच्या प्रीती एका व्यक्तीला पापापासून केवढे लांब ठेवणार, देवाच्या भय धरणाऱ्या व्यक्ती कसे पापापासून लांब राहणार आणि दुष्ट जनाच्या मात्र नाही, जे चांगले लोक आहेत त्यांच्या पण आयुष्यात एक एक वाईट घटना घडत आहे. कितीतरी वाईट घटना घडली तरी जो चांगुलपणाला धरून राहणारा व्यक्ती आहे, जे इसम आहेत, हालेलुया, ते डळमळणार नाही. मी नीतिमान आहे या गोष्टीची हा व्यक्ती स्थापना करत करत राहणार. हालेलुया. हालेलुया. आणि हे जे ग्रंथ आहे, पवित्र ग्रंथ, हे पवित्र ग्रंथ सुरुवातीपासून शेवटपर्यंत या व्यक्तीला, जे परमेश्वराच्या भय धरणारा व्यक्ती आहे, परमेश्वराच्या मार्गातून चालणारा व्यक्ती आहे, वाचनाचा ख्याल घेणारा जो व्यक्ती आहे, त्यांच्याबद्दल परमेश्वर सूचना देत आहे, शिक्षण देत आहे. हालेलुया. हालेलुया. त्यांना संरक्षण आहे. हालेलुया. हालेलुया. माझा प्रिय बंधू बहिणीनो, शुभ वर्तमान रोज रोज आपल्याकडे येत आहे. काही शुभ वर्तमान आपल्याला समजण्यासारखं नाही, पटकन ते समजणार नाही ते. हालेलुया. हालेलुया. जरी काही वचन मला समजलं नाही तरी मी वचनाचा अभ्यास करत बसायला पाहिजे. आता सकाळी एक आजीबाई माझ्याकडे आली. हालेलुया. हालेलुया. त्या आजीने मला सांगितलं, फादर, मला वाचायला वगैरे येत नाही तरी मी वाचत आहे, मला समजत नाही अनेक गोष्टी. हालेलुया. हालेलुया. त्या ताईने एक सुंदर वचन माझ्याकडे समोर घेऊन आले आणि मला सांगितलं, फादर, याचा अर्थ मला कळत नाही. हालेलुया. हालेलुया. अर्थ समजत नाही तरी ही ताई, ही आजी हे सर्व वाचत बसलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लगेच लॉर्ड. माझ्या ध्यानात आलेले एक सुंदर वाचन आहे, दानियल ग्रंथामध्ये 12व्या अध्यायातील 10वं वचन. हालेलुया. हालेलुया. दानियलना काही गोष्टी समजत नाही. हालेलुया. हालेलुया. दानियल जाऊन देवाला विचारत आहे, ह्याचा अर्थ काय आहे, हे काय आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द पवित्र लॉर्ड. आत्मा दानियलला सांगत आहे, दानियल, तू तुझ्या मार्गाने चल. हालेलुया. त्यानंतर त्याचं स्पष्टीकरण देत आहे. आता आपण परमेश्वराने बोललेलं हे वचनाकडे आता आपण कान देऊया. पुष्कळ लोक आपणास शुद्ध व शुभ्र करीतील, ते स्वच्छ होतील, पण दुर्जन दुर्वर्तन करीतील. पुष्कळ लोक स्वच्छ होणार, शुद्ध होणार. हालेलुया. हालेलुया. या वचनामध्ये ते सामर्थ्य आहे. हालेलुया. 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 प्रियानो, हे वचन आपल्याला शुभ्र करण्यासाठी, शुद्ध करण्यासाठी असलेलं वचन आहे. हालेलुया. जस जसे आपण वाचत बसतो आपण शुद्ध होतच राहणार. हालेलुया. हालेलुया. वचन समजणार, समजणारा वचन, कधी कधी न समजलेलं वचन सुद्धा आपल्याला शुद्ध करत राहत आहे. हालेलुया. हालेलुया. पुढच्या वचन, याचा जे राहिलेले भाग आहे तिथे आपण कान देऊया. आता दुर्जनांपैकी कोणाला समज मिळणार नाही, पण जे सुज्ञ आहेत त्यास तो प्राप्त होईल. हालेलुया. जे हालेलुया. दुर्जन आहे, सुधारायला तयार नाही, सुधारणे आणायला ते लोक तयार नाही, ते वाईटच करत राहणार. वाईट करत राहत आहे, ते वाईटामध्ये एखादी वेळी मरून जाणार. हालेलुया. 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 देवाची इच्छा असे आहे, तुम्ही वचनाकडे ध्यान द्या, वचनाकडे वळा, नवीन उत्पत्ती बना. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर जेव्हा संधी देत आहे त्या संधीचा वापर करून घ्या. हालेलुया. 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 प्रियानो, तसाच प्रकारे जे दुष्टाईमध्ये आज असलेले माणूस कसं सुधारून घेणार, त्यांच्या मार्गामध्ये चांगुलपणा कुठून येणार. हालेलुया. हालेलुया. त्यासाठी मार्ग आहे. हालेलुया. हालेलुया. ज्ञानाच्या ग्रंथामध्ये
18व्या अध्यायामध्ये पवित्र आत्मा आपले डोळे उघडत आहे. हालेलुया. आपण आता ज्ञानाचा ग्रंथ 18व्या अध्यायातील 21व्या वचनाकडे पहिले कान देऊया. निष्कलंक मनुष्य त्यांची बाजू घेण्यास चटकन पुढे सरसावला. आराधना आणि धुपारपणाने मध्यस्थी या दोन गोष्टींची ढाल घेऊन तो पुढे झाला. हालेलुया. हालेलुया. आराधना शुद्ध होण्याचा मार्ग आहे. जे कोणी चुकले माणूस आहे, चुकलेलं जीवन सुधारून घ्यायला आपल्याला नाही जमणार. हालेलुया. हालेलुया. आराधनाद्वारे देवाच्या सानिध्यात द्या, पश्चाताप करा. हालेलुया. हालेलुया. मध्यस्थी प्रार्थना करा. मी जसे चुकत आहे, माझ्यासारखा वातावरणातून जाणाऱ्या इतर लोकांना प्रभू तू आशीर्वादित कर, तू त्यांना आशीर्वाद दे. मध्यस्थी प्रार्थना करा. हालेलुया. हालेलुया. धूपार्पण काही लोकांना या सर्व गोष्टी आवडत नाही. हालेलुया. हालेलुया. एक मेणबत्ती लावणे काही लोक नाव ठेवत आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तरी आपण कॅथोलिक देवाची लेकर या धूपार्पण, या मेणबत्ती लावणे आणि इतर जे काही भक्त कृती आहे ते आपण निष्ठेने करतो. हालेलुया. हालेलुया. तुम्ही देवासाठी करत आहे, देवाच्या नावाने करत आहे. देव शुद्ध करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. 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 प्रियानो, समर्पण खूप महत्वाचं आहे. आज ख्रिस्त मंडळी पवित्र मिस्सामध्ये येशू जो मेंढपाळ आहे, मेंढरांचे दार आहे, याविषयी विचार करत आहे. हालेलुया. 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 मेंढरांचं काम अधीन राहणे आहे. मेंढपाळ आहे जो आपल्याला घेऊन जाणार, पुढे आपल्याला मार्गदर्शन देणार, आपल्याला हाताळणार, आपल्याला सांभाळणार. हालेलुया. हालेलुया. त्या परमेश्वराच्या हाती आपले जीवन आपण समर्पण करू. हालेलुया. हालेलुया. मनामध्ये असलेले राग, वैर आणि देवाच्या विरुद्ध असलेल्या गोष्टी सर्व समर्पण करू. सुधारवण्यासाठी आपण समर्पण करून प्रयत्न करू. हालेलुया. हालेलुया. देवाचे राज्य लवकर आपल्या घरी येवो, आपल्या कुटुंबामध्ये येवो, आपल्या समाजामध्ये येवो. आपण प्रार्थना करूया आणि शेवटचा आशीर्वाद घेऊया. प्रभूचा गौरव असो, सर्वदा प्रभूचा गौरव असो. मी नाताल पररा वसईवरून बोलते. मी साक्ष देण्यासाठी खूप उशीर केला, त्याबद्दल मी देवाची क्षमा मागते. गेल्या वेळी मी आले होते, परंतु मी साक्ष देण्यासाठी पुढे आले नाही, त्याबद्दल मी देवाची क्षमा मागते. माझ्या भरपूर असे साक्ष आहेत, परंतु मी अगदी मोजक्या 2-3च देते. कारण परमेश्वर माझ्यावर अनंत उपकार केलेले आहेत. कितीतरी वेळा मला मरणातून वाचवलेले आहेस, त्याबद्दल मी देवाचे आभार मानते. व माझे अगदी 2 किंवा 3च साक्ष मी तुम्हाला सांगत आहे. मागे 2-3 वर्ष झाले असते. माझे मिस्टरांना त्यांची कमर व पाय एवढी दुखत होती की त्यांना चालता आम्ही डॉक्टरकडे जाऊन इंजेक्शन घेऊन आलो, पण घरी आलो ते बिछाण्यात पडले आणि त्यांना उठता की बसता हलता सुद्धा येत नव्हतं. रात्री मी आणि माझ्या मुलीने त्यांच्यासाठी प्रार्थना केली, आवे मागिया आणि गाठी सोडणाऱ्या आईची प्रार्थना केली. आणि आम्ही प्रार्थना, मला प्रश्न पडला आता उद्या सकाळी आम्ही न्यायचं कुठे. रात्रभर आम्ही 3 वाजेपर्यंत त्यांच्यासाठी प्रार्थना केली, 11 वाजेपर्यंत मुलीने केली आणि मी झोपी गेली 3 नंतर. सकाळी उठले तर आणि फादर जोसेफ वाले यांची मध्यस्थी मागितली. मी सांगितलं दया कर, माझ्या नवऱ्याला बरं कर, मी त्यांना कुठे घेऊन जाऊ, आमच्या घरात तसं मोठं कोण नाही. आणि काय आश्चर्य, सकाळी मी उठली, माझे मिस्टर 7 वाजता उठले, अगदी नॉर्मल व्यवस्थित टॉयलेटला वगैरे जाऊन आले. आणि त्या दिवसापासून आतापर्यंत त्यांना तो कमरेचा एवढा मोठा त्रास झाला नाही, त्याबद्दल मी देवाचे आभार मानते व धन्यवाद देते. तर हेच माझी दुसरी साक्ष आहे. एक दिवस मी दुपारी जेवत असताना मुलीला भरवत होती व मी स्वतः जेवत होती, तर अचानक एक मच्छीचा मोठा असा कडक काटा माझ्या घशात टाकला. मला गिळता येत नाही, काहीच करता नाही, करू काय. मेंढी छोटी आहे, दुपारची 1 वाजले, आता जाणार कुठे. डॉक्टरकडे गेलं, नेणार तरी कोणाला बरोबर. मी बेबीला सांगितलं तू प्रार्थना कर, माझा हड्डी अडकलेली आहे, मला बरं करावं म्हणून. आणि मी मनात तिला भरवत होते आणि मनात माझी आवे मारिया प्रार्थना चालूच होती.
अचानक बेबीला काय वाटलं, ती गेली आणि पवित्र पाण्याची बाटली घेऊन आली. मला सांगते घे पी. मी त्याच्यातलं आता तिने आणले म्हणून मी त्याच्यातलं एक सिप घेतला आणि मला समजलं सुद्धा नाही माझं ती अडकलेलं ती हड्डी कुठे गेली, काय गेली. पण ती एवढी कडक होती की ती निघाली, परंतु संपूर्ण दिवस माझे तिथे दुखत होतं. या मोठ्या चमत्काराबद्दल मी देवाचे आभार मानते व धन्यवाद देते. तसेच मी कॅन्सर पेशंट आहे. 13-14 वर्ष अगोदर मला कॅन्सरचं ऑपरेशन झालं होतं. त्याच्या अगोदर येऊन मी लिट्रीट केली होती आणि फादर बेनींचा आशीर्वाद घेतला होता. त्या ऑपरेशनमधून देवाने मला एवढं सही सलामत वाचवलं. मला कसलाही ऑपरेशनचा त्रास झाला, ट्रीटमेंटचा त्रास झाला नाही. 1 वर्षभर थोडासा त्रास झाला, पण आता मला कोणतीच गोळी नाही. मी दरवर्षी फक्त जाऊन चेकिंग करते, रिपोर्ट काढून तर कसलीही गोळी खात नाही. त्याबद्दल मी देवाचे आभार मानते व देवाला धन्यवाद देते. तसेच नेहमी फादर बेनीकडे मी प्रार्थना मागते. मुलीला बरं नसलं, मिस्टरनं बरं नसलं, मी फोन करते, त्यांचं प्रार्थना घेते, व्हॉट्सअपवर त्यांना मेसेज टाकते. या सर्वाबद्दल मी फादर बेनीचे, सर्व सिस्टरांचे व अमला आश्रमचे आभार मानते. देवाला धन्यवाद देते. थँक्यू जीसस क्राइस्ट. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. प्रिय बंधू बहिणीनो, पवित्र आत्मा पोटाच्या खालच्या भागामध्ये आपण आपल्या कपड्यावर घालतो, त्याच्या थोडा खालच्या भागामध्ये पसरट होऊन असलेले एक दुखणे त्रास जे कोणाला आहे त्या व्यक्तीला आता परमेश्वर बरे करत आहे. कोणाचा तरी एक कान दुखत आहे, त्रासातून जात आहे, प्रभू त्यांना बरे करत आहे. कोणाला तरी दम लागत आहे, श्वास पाहिजे तसे पोचत नाही, भेटत नाही, प्रभू त्या व्यक्तीला स्पर्श करत आहे. एका स्त्रीच्या स्तनाच्या एका बाजूने असलेले त्रास पवित्र आत्मा आज दूर करून देत आहे. चक्कर येत आहे असा एका व्यक्तीला प्रभू स्पर्श करत आहे. संडासच्या जागेच्या भागातील एक त्रास पवित्र आत्मा दूर करून देत आहे. श्वास घ्यायला असलेल्या अडचणीमध्ये प्रभू कार्य करत आहे. मणक्याच्या भागातील त्रास प्रभू दूर करून देत आहे. कोणतरी एका व्यक्तीला परमेश्वर ज्ञानाचे दान देऊन आशीर्वादित करत आहे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना, तुमच्या कुटुंबियांना आणि तुम्ही ज्या ज्या लोकांसाठी आज प्रार्थना केली आहे त्या सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.